पण शर्टाला इस्त्री केली, टाईट इन केली, एखाद्या ऑफिसात बॅग घेऊन रोज पोरगं जाते म्हणजे तुमच्या पोरीला ती सुखी ठेवली असा त्याचा अर्थ होत नाही मामा. शेतकऱ्याचं पोरगं आहे, वाईट वंगाळ आहे सर, साधा राहते, फाटक्या तुटक्या कपड्यात असते मामा, पण कष्ट करून खाते. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मामा, त्यानं आजपर्यंत त्याच्या मायबापाच्या डोळ्यात कधीच पाणी येऊ दिलं नाही. एवढं ग्रेट पोरगं तुम्हाला जगात कुठं भेटणार आहे मामा? मग सांगा ना, तुम्ही शेतकऱ्याच्या पोराशी तुमच्या पोरीचं लग्न लावून देताना का नाही म्हणता? हां, सासू सासऱ्याचाही प्रश्न उभा राहतोच ना, बरोबर आहे, सासू सासरेही चांगले असलेच पाहिजेत. शेतकऱ्याच्या घरात तुम्ही कधी जर गेलात तर नात्या गोत्याला फार महत्त्व आहे मामा. मामा फक्त थोड्याशा गोष्टीवरनं कायम वर्ष बोलणारी माणसं आमच्या घरात नसतात. शेतकऱ्याच्या घरात काही छोटंसं कारण असलं की वर्ष 2-2 वर्ष अबोला धरणारी माणसं आमच्या घरात नसतातच मामा. काही हो द्या, भांडणं झालं, सासू भांडल तुमच्या पोरीसोबत, पण मामा दुसऱ्या क्षणाला लेकीसारखं तिच्या तोंडावरून हात फिरवणारी ती सासूच असेल मामा, आणि तिचा बाप होण्याचा प्रयत्न करणारा तिचा सासरा असेल मामा. सांगा ना, याच्यापेक्षा चांगलं